देवेंद्र फडणवीसांच्या नावाने बुलढाण्यात पतसंस्था, देवाभाऊ लाडकी बहीण नागरी पतसंस्थेचं चिखलीत उद्घाटन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन. रक्षाबंधनाच्या दिवशी चिखलीवासियांना ही अनोखी भेट देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी. पाहूयात. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावाने एक नागरी पतसंस्था उघडली जाते. देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी पतसंस्था आहे आणि एकंदरीतच चिखलीच्या आमदार जे आहे श्वेताताई महाले त्यांनी ही संपूर्ण पाऊल जे आहे ते उचलले. त्यांना विचारू काय नेमकं होतं. ताई, लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रभरात गाजत आहे आणि त्याच धर्तीवर तुम्ही चक्क देवाभाऊच्या नावाने ही पतसंस्था सुरू करते. काय उद्देश आहे? सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याच नावाने जर का आपण ही पतसंस्था उघडली तर एक चांगलं नवचैतन्य आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींमध्ये येईल. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा जास्त चांगला फायदा आम्हाला होईल. विविध अनुषंगाने घटकावरती ही लाडकी देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था भविष्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करणार आहे. नक्कीच एकंदरीतच आजच्या रक्षाबंधनच्या या पावन सणाच्या दिवशी बहिणींना चिखलीच्या विशेष अशी भेट देण्याचा प्रयत्न जो आहे भाजपचे आमदार श्वेता महाले यांनी केला आणि या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ज्या पद्धतीनं सरकार 1500 रुपयाचा हप्ता सातत्यानं या महिलांच्या खात्यामध्ये पाठवते, मात्र तेवढ्यावरच महिलांचं भागत नाहीये. त्यांच्या विकासासाठी मदत करता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना जी आहे आता पतसंस्था जी आहे देवाभाऊच्या नावानं चिखलीमध्ये पुढे काम करणार. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.